माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय गृहमंत्री साहेब, आज एक विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. ती म्हणजे एक एन्काउंटर आम्हाला पाहिजे होता आणि जर तो एन्काउंटर तुम्ही केला, तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा सपोर्ट तुम्हाला राहील आणि या समाजाचा तुम्हाला सपोर्ट राहील. कारण या मूर्ख माणसानं, या नालायकानं त्या संप्रदायाचा पण विश्वास लोकांच्या मनामधनं उतरत चाललेला आहे. या महाराजांच्या त्या चुकीमुळं आणि कायदा व सुव्यवस्थेमध्ये पुढे जाऊन असं निर्माण व्हायला नाही पाहिजे, की या लोकांना शिक्षा नाही भेटत. याचा एन्काउंटर पाहिजे, हा मेला पाहिजे, तडपून मेला पाहिजे. याला अशी मौत द्या, की हा जागेवरती तडपला पाहिजे. कारण ह्या महाराजाने वारकरी संप्रदायाला बदनाम केलेला आहे आणि हा महाराज एका नाबालिग मुलीवरती याने बलात्कार केला. गेल्या 4 वर्षापासून हा सातत्याने तिच्यावरती बलात्कार करत होता आणि एवढंच नव्हे, तिला धमकवत होता, तिला मारायची धमकी देत होता. तुझ्या आई-वडिलांना मारून टाकल, तुझ्या भावाला मारून टाकल. हा भाऊ साधा भोळा त्या संस्थेमध्ये काम करायचा, ज्या संस्थेमध्ये हा नराधम अध्यक्ष होता आणि त्या संस्थेमध्ये तो काम करायचा. एवढंच नव्हे, घराला घर लागून होतं. त्या मुलीला सातत्याने बोलून घ्यायचा. पहिल्यांदा ती गेली, तिच्यासोबत यांनी चुकीचं वर्तन केलं. एवढंच नव्हे, तिच्यावरती बलात्कार केला. तिची बायको ज्यावेळेस माहेरी गेली, तिच्यावरती बलात्कार केला. सातत्याने त्या नाबालिग मुलीवरती हा हरामखोर बलात्कार करत राहिला. एवढंच नव्हे, तिला धमकी देत होता. त्या चिमुरडीला धमकी देत होता. ज्यावेळेस पहिल्यांदा तिच्यावरती बलात्कार झाला, ती 8वीत होती आणि आता ती 12वीत आहे. 4 वर्षात तिच्यावरती सातत्याने ह्या नराधमानं बलात्कार केला. तिचा छळ केला, शारीरिक छळ केला. तिला वारंवार अक्षरशः मारायची धमकी दिली आणि 10 तारखेला हा जो मारणं आहे, की जे सगळं आहे ते कुठेतरी थांबलं. तिचं जे पेशन्स होते ते संपले आणि शेवटी जाऊन तिने तिच्या घरच्यांना सांगितलं. कारण त्या 10 तारखेला जे घडलं ते ऐकल्यावरती तुम्हाला, आम्हाला ज्यांना पण आया-बहिणी आहेत त्यांना दुःख होईल, मनाला लागणारी ही घटना आहे. त्या 10 तारखेला ह्या नराधमाने त्या मुलीला बोलून घेतलं. तिला जायला उशीर झाला म्हणून तिला किचनमधनं गरम करून आणलेल्या रॉडने चटके देण्यात आले, चिमट्याने चटके देण्यात आले आणि अशा भागावरती चटके देण्यात आले, की जे मी बोलू पण शकत नाही. अवघड जागेवरती तिला चटके देण्यात आले आणि एवढंच नव्हे 2 दिवस ती त्रासात होती. चटके देऊन त्या नराधमाने तिच्यावरती बलात्कार केला. सलग 2 दिवस ती एकदम दुखतंय, अंग दुखतंय. ते चटके जाणवलेले होते. अवघड जागेमध्ये घाणेरडे ते चटके दिले होते त्या नराधमाने आणि हे सगळं ती सहन करत होती. परंतु तिच्या भावाला तिने सांगितलं, खूप रडत होती ती आणि भावाला सांगितल्यावरती भावाकडे घेऊन गेले आणि पोलिसात जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली. रिपोर्ट आलेले आहेत मेडिकल रिपोर्टमध्ये. या सगळ्या गोष्टी आता सत्य परिस्थितीमध्ये बाहेर आलेल्या आहेत. ज्या पण रिपोर्ट्स बाहेर आलेले आहेत मित्रांनो, त्या रिपोर्ट शो करत आहेत, की ह्या मुलीसोबत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या अत्यंत वाईट घडलेल्या आहेत. जे चटके तिला देण्यात आलेले आहेत, जिच्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे, हे सगळे रिपोर्ट आता बाहेर आले. मित्रांनो, वारकरी संप्रदाय ज्याच्यावरती करोडो लोकांचा विश्वास आहे आणि याच्यामध्ये ह्यांना हे जे वारकरी संप्रदाय आहे, पुढे घ्यायचं काम हे महाराज करतात, कीर्तनकार करतात. ह्यांच्यावरती लोकं डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि ह्या नराधमाने हे असले कुटाणे करून, हे असला कारभार करून, एवढं घाणेरड्यारित्या या गोष्टी करून त्या वारकरी संप्रदायाला कुठेतरी बदनाम करायचं काम केलेलं आहे. कीर्तन हा करतो, याचे YouTubeवरती 4,500 ते 5,000 सबस्क्रायबर आहेत. लोकं याच्या व्हिडिओला लाईक करतात. समाजाला ज्ञान द्यायचं काम करतो. परंतु याचे काय कारनामे ज्यावेळेस तुम्ही बघता, त्यावेळेस तुम्हाला याची हलकटपणा, नीचपणा याच्यावरती दिसून येते. याच्यावरती आधीच 2 गुन्हे दाखल होते. ते पण रिलेटेड टू ह्याच्याशीच रिलेटेड होतं. म्हणजेच काय छेडछाड करणं, शारीरिक संबंधांशी रिलेटेड त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल होते आणि तरी हा महाराज बनून हिंडत होता. त्यामुळे हा देखील प्रश्न उपस्थित होतोय, की ह्याला असं कोणता संप्रदाय आहे ज्याने परवानगी दिली, की तो कीर्तन करू शकतो? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. त्याला अध्यक्ष बनवण्यात आलं, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. ऑलरेडी 2 केसेस आहेत म्हणल्यावरती तुम्ही विचार करा मित्रांनो, याची नीचता कुठल्या लेव्हलला असेल? हा चिमुरडीवरती एवढा अन्याय करतो. 4 वर्ष तिने सहन केलंय. मुख्यमंत्री साहेब, एकच विनंती राहील, तुमच्या वेळेने तुम्हाला जसं मारायचंय तर मारा. पण ह्याला तडपून मारा. हा तडपला पाहिजे. हा असा तडपला पाहिजे, ह्याला स्वतःचं जाणवलं पाहिजे सगळ्या गोष्टी, की बाबा रे, मी जे केलं ते खूप वाईट होतं. असं ह्याला मारा. कुठलीतरी नवीन पद्धत घेऊन या.
फाशीवर चढवणं, एन्काउंटर करणं याच्यापेक्षाही कुठला जर हैवान पदवत असेल, तर ती घेऊन या आणि तडपून मारा ह्याला. एवढं तडपला पाहिजे, जी चिमुरडी जशी रडत होती, तडपत होती ना, तसं हा तडपला पाहिजे नराधम. तुम्हाला मित्रांनो ह्या गोष्टीवरती काय वाटतं? ह्याला कशी शिक्षा दिली पाहिजे? कसा मारला पाहिजे? प्लीज सांगा मला. आणि साहेबांना विनंती आहे, ह्याला काहीही करून शिक्षा द्या. विनंती म्हणजे एवढी मोठी विनंती आहे, की विश्वास आहे या संप्रदायावरती लोकांचा, हा कुठेतरी आहे ना, ब्रेक नाही झाला पाहिजे, तुटला नाही पाहिजे हा विश्वास. त्यामुळं या नराधमाला शिक्षा भेटलीच पाहिजे. नक्कीच. काहीही बोलू शकत नाहीये. माझ्या बहिणीवरती आल्यासारखं मला हे जाणवतीये ही केस. हे अतिशय वाईट वाटतंय, की अशा गोष्टी आमच्या महाराष्ट्रात होतात आणि ते पण अशा संप्रदायातला माणूस करतो, की ज्याच्यावरती डोळे झाकून लोकं विश्वास ठेवतात. कुठेतरी विश्वास तुटू नये म्हणून याला शिक्षा झालीच पाहिजे आणि एवढ्या डेंजर लेव्हलला याला शिक्षा झाली पाहिजे, की याची आत्मा पण म्हणली पाहिजे, की मी जे केलं ते चुकीचं होतं.